FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 31°C राहू शकते, तर किमान तापमान 26.5°C. सकाळची सापेक्ष आर्द्रता 74%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 55% राहू शकते. हवेचा ताशवेग हा ताशी 18 किलोमीटर राहू शकतो. आकाश ढगाळ राहील. आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया मुगाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांच्याकडून. सर्वप्रथम ऐकूया कोपरगाव या मुगाच्या सुधारित जातीबद्दल. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून 1943 साली प्रसारित झाले. हे वाण 65 ते 70 दिवसामध्ये तयार होते. हे वाण मर आणि करपा, पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे. हे वाण मध्यम आकाराचा, हिरवा रंगाचा आणि चमकदार असून 100 दाण्याचे वजन 3 ते 3.2 ग्राम असते. या वाणाचे सरासरी उत्पादन 9 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर मिळते. BM4 हे वाण बदनापूर येथून 1991 प्रसारित करण्यात आले. हे वाण करपा आणि भुरी रोगास प्रतिकारक असून 65 ते 67 दिवसामध्ये काढणीस येते. या वाणाची शिफारस मध्य भारतासाठी करण्यात आलेली आहे. दाणे मध्यम आकाराचे असून 100 दाण्याचे वजन 3 ते 3.2 सेंटीमीटर आहे. कोपरगावच्या तुलनेत शेंगाचा टोकाकडील भागास गुच्छामध्ये लागतात. शेंगावर थोड्या प्रमाणात लव असतो. या वाणाचे सरासरी उत्पादन 9 ते 11 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. BPMR 145 हे वाण बदनापूर येथून सन 2001 मध्ये प्रसारित करण्यात आले. हे वाण 60 ते 65 दिवसात परिपक्व होऊन 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते. हे वाण भुरी, करपा
आणि पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे. या वाणांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेंग ही लांब असून दाणे हे मोठ्या आकाराचे, चमकदार असून 100 दाण्यांचे वजन 3 ते 3.4 ग्राम एवढे आहे. या वाणांमध्ये प्रथिनाचे प्रमाण 20% एवढे आहे. हे वाण उंच वाढत असून त्यांचे पाने अरुंद असतात. फुले मूग 2 हा वाण 60 ते 65 दिवसात येणारे असून त्याचे उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर असे आहे. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे आणि हिरव्या रंगाचे आहे. हा वाण खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केलेला आहे. PKV MKM 4 हा वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केला असून अधिक उत्पादन देणारा, मध्यम आकाराचे दाणे असणारा तसेच बहुरोग प्रतिकारक असलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे. हा वाण 65 ते 70 दिवसात येणारा आणि 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारा आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली मुगाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांच्याकडून. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर विकास गौड, प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार, त्यामुळे आज निश्चितच आपला कार्यक्रम जो असतो फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे, आणि यावेळेसचा आपला एक खूप महत्त्वाचा, खरीपच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय असा आहे की खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विकास गौड, प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सर नमस्कार. नमस्कार सर. आजचा जो आपला विषय आहे हा खरंच महत्त्वाचा आहे, कारण तण व्यवस्थापन जे आहे ते एकात्मिक पद्धतीनं होणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामधले जे बाबी असतात किंवा नेमकं एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे काय ते आमच्या शेतकरी बंधूंसाठी सांगा. आपल्याकडे आपण पाहतो खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, मका या पिकाखाली पण क्षेत्र वाढत आहे आणि कांदा ही महत्त्वाची पिकं घेतल्या जातात. आता आपल्याला हे माहीत आहे की पिकांमध्ये ज्या विविध बाबी आहेत नुकसान करणाऱ्या, म्हणजे ज्यामध्ये कीड, रोग तसेच या तुलनेत तणांच्या माध्यमातून सर्वाधिक नुकसान पिकांचं होते. उत्पादनाच्या म्हणजे पिकासोबत स्पर्धा, अन्नद्रव्यासाठी स्पर्धा होते, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि त्याचाच परिणाम हा उत्पादन कमी मिळण्यावर होतो. त्यामुळे सर्व पिकांमध्ये आपण जर पाहिलं तर पीक वाढीच्या संवेदनशील कालावधीमध्ये जर आपण तण व्यवस्थापन केलं तर आपल्याला ही उत्पादनात होणारी घट टाळता येऊ शकते. त्यामुळे आता तणाच्या प्रादुर्भावामुळे विविध पिकामुळे कमी उत्पादन होण्याचं कारण आहेच, पण त्या पिकाची प्रत पण खालावते, म्हणजे गुणवत्ता जी आहे ती पण कमी होते. काढणी दरम्यान आपल्याला माहीत आहे आता गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे हार्वेस्टिंग पण मध्ये अडचणी निर्माण होतात. याशिवाय विविध तणे जर आपण बघितले तर हे रोगांना यजमान वनस्पती म्हणून कार्य करतात आणि किडी आणि रोग दोन्हींना, आणि याचाच परिणाम उत्पादन खर्चात वाढ होतं आणि म्हणून त्यासाठी एकात्मिक तण व्यवस्थापनचा आपण पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला हे जे नुकसान टाळता येऊ शकते. आता एकात्मिक पद्धतीमध्ये ह्या सर्व बाबी आपण करतो,
परंतु त्यामध्ये काही बाबी सुटतात म्हणा किंवा त्याकडे दुर्लक्ष होते. जसं जमिनीची मशागत आपण करतो, नांगरटी करतो, त्यानंतर पासा मारतो आणि पेरणी करतो. आता ही पास मारणं जी आहे, जांभूळवय ज्याला म्हणतो, ही जांभूळवय खूप महत्त्वाची एक आपली जमिनीच्या मशागतीमधला एक भाग आहे. ती करायला पाहिजे जांभूळवय. पेरणीसाठी घाई न करता एक दिवस बऱ्याचशा भागात मग शेतकरी जांभूळवय टाळून पेरणी करतात आणि मग पिकासोबतच तणाची वाढ होते आणि मग त्यासाठी आपल्याला उगवण पश्चात तणनाशकाचाही अवलंब लवकर करावा लागतो आणि त्याचा दुष्परिणाम पिकावरती मोठ्या प्रमाणात होतो, कारण ते आपल्याला शिफारसीपेक्षा लवकर फवारणी करावं लागते. प्रमाणित बियाण्यांचा वापर केल्यास आपल्याला त्या बियाण्याच्यामधून तणांच्या बियाण्याचा प्रसार टाळता येऊ शकतो. योग्य वाणाची निवड. आता योग्य वाण आपण म्हणतो, यामध्ये काय नवीन आहे? योग्य वाणाची निवड यासाठी की प्रत्येक वाण आपल्याला माहीत आहे याची वाढीचा प्रकार हा थोडा वेगळा असतो प्रत्येक वाणाच्या तुलनेत. जसं JS 9305 हा थोडा उभा वाढणारा वाण आहे. PDKV आंबा हा लवकर येणारा वाण आहे. JS 335 याला 100पेक्षा जास्त दिवस, 110 दिवस लागतात. तर कालावधीनुसार त्याच्या वाढीच्या प्रकारानुसार आपण लागवड अंतर 2 ओळीतलं जर ठेवलं, म्हणजे सरळ वाढणारे वाण असतील तर 2 ओळीतलं अंतर कमी करता येऊ शकतं. दीर्घकालीन वाण असतील आणि पसरट वाढणारे असतील तर 2 ओळीतलं अंतर आपल्याला वाढवता येऊ शकतं. याचाच फायदा हा होतो की 2 ओळीतलं अंतर जेवढ्या लवकरात लवकर झाकल्या जाईल त्यामुळे तणांची वाढ आपल्याला टाळता येऊ शकते, कारण तणांना वाढीसाठी सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य सोबतच सूर्यप्रकाशाची गरज असते. सावली जर तिथे पडली, लवकर झाकल्या गेले, तर तणांचे जे उगवण होण्यासाठी ज्याला टेम्परेचर पाहिजे असते, ठराविक टेम्परेचर, ते तिथे मिळत नाही आणि मग वाढ आपल्याला रोखता येऊ शकते. वेळेवर लागवड, वेळेवर पेरणी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जी शिफारसीत वेळ आहेत पिकांच्या, त्यामध्ये जर आपण पेरणी करू शकलो तर पिकाला त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये पोषक वातावरण मिळते, त्याला कुठला पाण्याचा ताण पडत नाही, तापमानाचं योग्य तापमान मिळते आणि त्याला मुबलक सर्व गोष्टी मिळाल्यामुळे त्याची समाधानकारक वाढून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन त्यापासून मिळू शकते. एकच एक पीक एका ठिकाणावर न घेता पिकाची फेरपालट ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे तण जसे आपण पाहतो की काही पिकांना संलग्न असतात. म्हणजे ते सोयाबीन जर पीक घेतलं तर आपल्याला केन तण प्रामुख्याने दिसून येते, किंवा काही तण हे पिकाला संलग्न असतात. ते पीक लावल्यावर जसं की त्या तणाचा उद्रेक तिथं दिसून येतो. सायप्रस, लवाळा तण, म्हणजे जिथे मक्याला पिकाला आपण जर सिंचन करायची जास्त गरज पडते, ताण पडला तर अशा ठिकाणी जर सिंचन केलं तर लवाळा तणाचा उद्रेक जास्त दिसून येतो, कारण त्याला पाणी जिथे जास्त दिलं तिथे लवाळा तण मोठ्या प्रमाणावर ते प्रसार होतो. तर अशा प्रकारे आपण फेरपालट, जर पिकाची फेरपालट केली तर ह्या तणांची वाढ होत नाही आणि आपल्याला त्याच्यावर ते नकळत नियंत्रण मिळवता येऊ शकते. हां, हॅलो. हां, आपलं नाव काय? माझं नाव केशव मोतीराम भगत. भगत साहेब, कुठून बोलता आपण? जांभई गाव आहे माझं सर. बरं. आजचा कार्यक्रम जो आहे आपला तो आहे खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन संदर्भात. तर आपला काही प्रश्न आहे का? हो सर. हो. बरं, विचारा. गौड सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर साहेब. हो, बोला. हो, चांगले विषय निवडता तुम्ही, धन्यवाद तुमचे. पण आता हे आम्हाला तण नियंत्रणामध्ये लवाडी आणि गाजर गवताच्या बंदोबस्ताबद्दल सांगा बा सविस्तर. कोणत्या पिकामध्ये प्रॉब्लेम आहे तुमचं? कोणत्या पिकाची लागवड करता तुम्ही? माझ्या इकडे भाजीपाल्याचं पीक आहे, पण ते काय आहे की लवाडी आणि गाजर गवत जास्त जोर काढून राहिलं सर. हो, आता भाजीपाला हे पीक, लवाळा पीक कसं आहे, याला पाणी आपल्याला भाजीपाला पिकात आपल्याला जास्त द्यावं लागतं. हां, त्यामुळे या पिकाच्या गाठी ह्या खोल जमिनीत असतात, 1 मीटरपेक्षा जास्त. तर तिथे ओलावा आणि याला जास्त पाणी मिळालं की याचा म्हणजे पिढ्यानपिढ्या सुरू राहतात याच्या. आणि एक गाठ
ही एका महिन्यात एका गाठीच्या 3 गाठी होतात आणि दुसऱ्या 3 महिन्यात 3 गाठीच्या 100 गाठींपर्यंत संख्या पोहोचते. आणि यामध्ये आपण काय करतो, निंदन करतो आणि त्यामुळे यांची संख्या आपल्याला वाटते निंदन केल्याने आपण या लवाळा तणाला काढून टाकलं, पण हे लवाळा तण तसं कंट्रोल होत नाही. याची गाठ जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ते रोप मरत नाही. आणि याच्यामध्ये आपण जेवढं निंदन करतो तेवढं त्यांची गाठीची आकार वाढवतो आणि गाठीची संख्या वाढवत असतो. त्यामुळे यामध्ये जेव्हा आपण जमीन तयार करतो, आता भाजीपाला पिकामध्ये सर्वसाधारण भाजीपाला पिकामध्ये शिफारसी तणनाशकाच्या नाही आहेत. कारण आपल्याला माहीत आहे यामध्ये असलेली अडचण म्हणजे भाजीपाला आपण काही पालकसारखा भाजीपाला, आंबटचुका भाजीपाला हा लवकर 30-35 दिवसानंतरच बाजारात किंवा काढणीला येतो. आणि भेंडी असू दे, वांगे असू दे, याला पण आपण 30-45 दिवसानंतर साधारण. सांगायचं तात्पर्य हे की ह्या तणनाशक फवारल्यानंतर त्याचं विघटन होण्यासाठी जो कालावधी पाहिजे असतो हा भाजीपाला पिकात मिळत नाही. आणि तिथे शक्यता आहे की याचे अंश काही प्रमाणात भाजीपाल्यामध्ये येऊ शकतात, त्याच्या फळामध्ये येऊ शकतात. म्हणून या पिकांमध्ये आपण भाजीपाला पिकामध्ये तणनाशकाची शिफारस करू शकत नाही. मात्र जमीन तयार करताना आपण जर खोल नांगरटी केली तर आपण याच्या गाठी वरते जमिनीच्या थरावरती आणून उन्हामध्ये जर उन्हाळ्यात आपण नांगरटी करून ठेवली तर त्या बऱ्याचशा मरण पावतील. त्यातला ओलावा कमी होऊन त्या गाठी मरून जातात. आणि आपल्याला या पिकांमध्ये आता जसं प्लास्टिक मल्चिंग याच्या माध्यमातून आपल्याला लवाळा पिकाचं, गाजर गवताचं किंवा प्लास्टिक मल्चिंग महागात जात असेल तर आपल्याला जे टाकाऊ पिकांचे अवशेष असतात, कुटार, याचा वापर करून आपल्याला, जेणेकरून याचा उद्देश हाच आहे की जमिनीमध्ये जे पोषक वातावरण निर्मिती आवश्यक असते कुठल्याही तणाच्या बियाण्याच्या वाढीसाठी ते निर्माण होत नाही किंवा त्यापेक्षा जास्त तापमान वाढते आणि म्हणून तिथे हे तण उगवू शकत नाही. तर हे थोडे भाजीपाला पीक आपल्याला खर्चिक वाटतात हे तंत्र, परंतु भाजीपाला पिकामधून आपल्याला उत्पन्नही जास्त मिळते. त्यामुळे त्याच्या तुलनेत आपण जर हे बाबी अवलंबल्या तर आपल्याला रोगमुक्त आणि विषाणूमुक्त भाजीपाला काढणं सोपं होईल आणि कमी खर्चात ह्या तणाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येऊ शकतो या माध्यमातून. ठीक आहे भगत साहेब, धन्यवाद. सर, आपल्याला केशव भाऊंचा कॉल जो आलेला आहे तो लवाळ्यावर आला आणि त्याचं आपण समाधानसुद्धा केलं. तर सर, मला असं वाटतं की आपण एकात्मिक तण नियंत्रणासंदर्भात बोलत होतो. हां, तर त्यामध्ये महत्त्वाचा बाब आपण चर्चा करत होतो पिकाची फेरपालट. एकच एक पीक घेत राहिल्याने काय होते की त्या पिकाचे जे व्यवस्थापन पद्धती आहे ती आपण वर्षानुवर्ष रिपीट करत असतो, त्याचा फॉलो करत असतो आणि त्यामुळे काही तणं त्या व्यवस्थापन पद्धतीला सूट होतात आणि ते त्यांना जेव्हा आपण ज्या एखाद कालावधीनुसार, जसं सोयाबीन पीक 100 दिवसाचं आहे, 90 ते 100 दिवस, मुगळी 60 ते 70 दिवसाचं आहे, कपाशी पीक 150-180 दिवसाचं आहे. तर त्यामध्ये आपण ज्या वेळेस ज्या मशागती पद्धती, डवरणी पद्धती, खताचं व्यवस्थापन करतो तर त्या व्यवस्थापन पद्धतीमुळे काही तणं त्या पिकामध्ये त्यांना ते वातावरण सूट होते आणि ते तिथे त्या पिकामध्ये त्यांचा जोम बसवतात आणि त्यांची वाढ समाधानकारक होते. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला जर एखादा तणाचा प्रॉब्लेम भेडसावत असेल आणि आपण जर तिथे दुसरं पीक घेतलं तर त्याचा फायदा असा होतो की त्या पिकाच्या, जसं सोयाबीन सोडून मका पीक घेतलं किंवा इतर कुठलं पीक घेतलं तर त्यामध्ये लागणाऱ्या मशागती पद्धती ह्या भिन्न असतात. त्याची पेरणीची 2 ओळीतलं अंतर, त्याच्यामध्ये डवरणीला आपल्याला वाव मिळतो, त्याच्या खताचं व्यवस्थापन, तर यामुळे पण जे त्यामध्ये संलग्न होणारे तण आहेत ते वाढत नाही. आणि दुसरी गोष्ट की त्यामध्ये जे तणनाशकाच्या माध्यमातून मग आपण सर्व शेवटी अवलंब करून तणाचं व्यवस्थापन करतो, तर अशा पिकांमध्ये तणं पण वेगळे असतात. सोयाबीनचं तणनाशक आपण मक्यामध्ये वापरू शकत नाही, त्यामुळे दुसरं तणनाशक वापरल्यामुळे त्याचा जो कार्य करण्याची पद्धत आहे ती बदलते आणि जे तण अगोदर आपल्याला कठीण होते कंट्रोल करायला, नियंत्रण मिळवायला, ते सहजपणे कंट्रोल होते. आणि तुम्ही जे सांगितलं सर की पिकाचा फेरपालट, तर ते बहुधा शेतकरी जे अमरवेल जो आहे
तर त्यामध्ये याचा चांगला हे दिसून येते. म्हणजे द्विदल वर्गीय जर आपण अमरवेल हे परोपजीवी तण आहे. हे तण सर्व द्विदल वर्गीय पिकांवर, मूग, उडीद, तूर असू दे, सोयाबीन, कपाशी पिकांवर पिकावर पण काही अंशी वाढ करते. आणि सर्व द्विदल तण हे याला पण त्याचं यजमान झाड म्हणून हे याच्यावर ते वाढ करते. नावापैकी या तणाची वाढ ही खूप फास्ट होते. हे तण जेव्हा जमिनीतून निघते तेव्हा फक्त एक सुईच्या टोकासारखं एक फांदी झाड राहते आणि जेव्हा केसासारखं आणि नंतर त्याला द्विदल कुठलंही पीक मिळालं की त्याला तो गुंडाळा करते, 3 ते 5 गुंडाळा मारते आणि तिथून जमिनीतला संपर्क सोडून देते आणि पूर्ण अन्नद्रव्याचं शोषण त्या यजमान झाडातून करते, द्विदल पिकातून करते. आणि तिथे नंतर तो 3 गुंडाळा 5 गुंडाळी केल्यानंतर तिथे 5 फांद्या, पुन्हा त्या 5 फांद्या काही अंतरावर ते जाऊन वेगळ्या ठिकाणी गुंडाळा मारतात आणि पुन्हा तिथून फांद्या निघतात 5 आणि त्या पुन्हा दुसऱ्या दिशेने जातात. म्हणजे ह्या 5च्या पटीने ह्या फांद्या वाढत राहतात आणि याची वाढ ही एका दिवसाला 7 सेंटीमीटर एवढी होते. म्हणजे खूप त्यामुळे खूप झपाट्याने वाढीचा वेग असल्यामुळे आपण तणनाशक जरी फवारलं तरी 24 तासामध्ये त्या जी वाढ झालेली असते ती तणनाशकामधून सुटलेली असते आणि त्यामुळे आपल्याला वाटतंय की तणनाशकाचा याच्यावर परिणाम झाला नाही. त्यामुळे तणनाशकाच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी आपण जर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जर फवारणी करू शकलो पेंडिमिथॅलिन या तणनाशकाची उगवण त्या जिथे आपल्याला अमरवेलचा प्रादुर्भाव आढळला तर आपल्याला अमरवेलवर ते नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र यापेक्षा जर जास्त आठवड्याने एक आठवड्याने उशीर झाला तर हीच बाब आपल्याला एका फवारणीतून नियंत्रण मिळवणं त्या अमरवेलीवर ते अवघड होते. आणि ही एकच गोष्ट नसून अमरवेलीला कंट्रोल करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनामध्ये खोल नागरडीचाही तेवढाच भाग आहे. पास मारल्याशिवाय पेरणी करू नये, नाही तर मग आपल्याला शेतात सर्वीकडे अमरवेलच्या सुईसारखे रोपं दिसतात, त्याचे टोकं पांढरे आणि मग आपण म्हणतो की पेरणीसोबत उशीर होईल, पाऊस आहे, ओल तुटते या कारणाने पेरणी करून टाकतो आणि नंतर मग सर्व पीक हातातून निघून जातं. ह्या अमरवेलीचं उगवण ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते. आपल्याला जर माहीत आहे आपल्या शेतात अमरवेलीचा प्रादुर्भाव आहे तर त्या ठिकाणी आपण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जर सर्वेक्षणाच्या माध्यमातून ते स्पॉट निवडले आणि तिथे पाहणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला पेंडिमिथॅलिन तणनाशक जर आपण फवारलं तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येऊ शकते. किंवा ज्या शेतकरी बंधूंची सोयाबीनची पेरणी राहिलेली आहे आणि त्यांच्या शेतात अमरवेलचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी होता तर अशा शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व उगवणपूर्व जे तणनाशक आहे पेरणीनंतर 48 तासात फवारणारं पेंडिमिथॅलिन याचा वापर 700 मिली प्रति एकर आपण करायला पाहिजे. हे पेंडिमिथॅलिन एकच तणनाशक आहे की जे प्रभावीपणे या अमरवेल तणाचं व्यवस्थापन मध्ये मदत करू शकतं. आणि काय हे केल्यानंतरही आपल्याला पिकात काही असं दिसून येईल की अमरवेलचा प्रादुर्भाव झाला तर तेव्हा आपल्याला मात्र उगवण पश्चात फवारणी ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही जर पहिल्या आठवड्यात करू शकले तर ते अजून चांगलं राहील आणि दुसऱ्या आठवड्यात पर्यंतच्यापेक्षा जास्त लेट करू नये. मात्र सर तुम्ही ज्या पद्धती सांगितल्या त्या पद्धतीनं शेतकरी तर करतातच, पण आता बऱ्याच वेळा निसर्गाच्या याच्यामुळे तणं होतात आणि मग अशावेळी मोठ्या प्रमाणात आता रासायनिक तणनाशकांचा वापर सुरू झालेला आहे आणि तो शेतकऱ्याच्या दृष्टीनं हिताचाही आहे. कारण त्या दृष्टीनं शेतकरी पाहत आहेत की मजुराचा खर्च खूप जास्त आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की शिफारशीत तणनाशक मारल्यावरही तेवढं तण नियंत्रण त्यांना भेटत नाही. तर त्याच्यात काय बारकावे असतील, काय चुका होऊ शकतात? तर होऊ शकतं. ह्या ज्या बाबी आहेत ह्या आपल्याला ऐकायला मिळतात शेतकऱ्यांकडूनच विविध कार्यक्रमात म्हणा किंवा भेटीमध्ये म्हणा, शेती भेटीमध्ये. तर याला कारणं आहेत ज्या आता तणनाशक जेव्हा आपण म्हणतो उगवण पश्चात तणनाशक याचा अवलंब हा सर्वात शेवटी करायचा आहे एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये. जसं आपण ज्या आतापर्यंतच्या बाबी बघितल्या त्यामध्ये सर्वात शेवटी ह्या सर्व बाबी केल्यानंतर जेव्हा तणनाशकाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा आपल्याला रासायनिक तणनाशकाचा वापर करायचा आहे. आता हे सर्व रासायनिक तणनाशकामध्ये जे 2 मुख्य प्रकार आहेत, एक आहे उगवणपूर्व म्हणजे पेरणीनंतर 48 तासात फवारणी करण्यात येणारे तणनाशक म्हणजे त्याला आपण म्हणतो उगवणपूर्व तणनाशक, आणि पेरणीनंतर उगवण झाल्यानंतर तणाची आणि पिकांची उगवण झाल्यानंतर
15 दिवसाच्या आत जे तणनाशकं वापरतो त्याला म्हणतो आपण उगवण पश्चात तणनाशक. तर या 2 तणनाशकामध्ये उगवण पश्चात तणनाशकाचा वापर शेतकरी बंधू जास्त करतात. कारण उगवणपूर्व तणनाशकाचा वापर काही कारणास्तव शेतकरी करू शकत नाही. कारण पेरणीची लगबग असते, घाई असते, फवारणी करणारे जे पंप असतात किंवा माणसं असतात ते उपलब्ध नसतात, तेच पेरणीमध्ये व्यस्त असल्यामुळे किंवा इतरही काही कारणं असू शकतील. परंतु उगवणपूर्व या 2 तणनाशकामध्ये जर आपण उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करू शकलो तर आपल्याला प्रभावीपणे तणाचं व्यवस्थापन मिळू शकते. कारण हे तणनाशकं अंकुर अवस्थेतच तणांना मारून टाकतात किंवा तण मरतात. मात्र उगवण पश्चात तणनाशकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येतात. त्या अडचणी म्हणजे कारण हे तण आपल्याला माहीत आहे की सर्व तण एका वेळेस उगवत नाही. आपल्याला दिसून येईल की रुंद पानाचे तण, केना तण पहिले उगवतं, गवतवर्गीय तण उशिरा उगवतात, लोना तण आपल्याला दिसतं की थोडं जुलैच्या एंडला उगवतं आणि त्यामुळे काही तण फवारणीतून सुटतात किंवा जे तण फवारणीच्या वेळेस शेतात उपलब्ध असतात मग त्यांची जर जी अवस्था आहे ती जर मागे पुढे असल्यामुळे काही तण त्याला प्रतिसाद देत नाही. जसं केना तण आपण म्हणतो की याच्या फांद्या जमिनीवरती वाढतात, जमिनीच्या खाली पण वाढतात, याची फुलं जमिनीच्या खाली काही अंशी लागतात, जमिनीच्या वरते पण असतात. त्यामुळे याच्या क्लिष्ट असलेल्या जीवशास्त्र वाढीचा जो प्रकार आपण लक्षात घेतला तर ह्या पण त्यांना फायदा पोहोचवतात आणि त्यामुळे तणाचा प्रतिसाद त्यांना त्या प्रमाणात मिळत नाही आणि मग आपल्याला वाटतं की काही केना तण कंट्रोल झाला आणि काही कंट्रोल झाला नाही. मग आपण म्हणतो की हे तणनाशकाचाच दोष आहे, तणनाशकामुळेच आपल्याला रिझल्ट मिळाला नाही. परंतु हे केमिकल आहे, याच्यामध्ये रसायन आहेत, हे आपल्या ज्ञानुसार किंवा त्यांच्यानुसार कार्य करत नाही. त्यांना जर योग्य सिच्युएशन मिळाली नाही, वेळ मिळाली नाही किंवा त्यांना अवस्था मिळाली नाही तणाची, तेव्हाच ते कार्य करत नाही. आता फवारणी केल्यानंतर गेल्या वर्षी आपण पाहतो उगवण पश्चात तणनाशक फवारल्यामुळे कुठलाही फायदा बऱ्याचशा शेतकऱ्यांना झाला नाही. कारण सततच्या पावसामुळे, फवारणीनंतर झालेल्या पावसामुळे तणनाशक हे धुतलं जात होतं आणि ते काही शोषलं जात नव्हतं. कारण फवारणीनंतर 3 ते 4 तास आपल्याला त्याच्यावरती कुठलाही पाऊस नाही पाहिजे तरच ते शोषलं जातं आणि ते एकदा पेशीमध्ये शोषल्या गेल्यानंतर मग मात्र त्याचं कार्य ते प्रभावीपणे करतात. परंतु याच्यामध्ये जर ऊन असलं, कडक ऊन असलं आणि आपण फवारणी केली तर बरेचसे आपण फवारणी करताना शेतकरी जे नोझल वापरतात ते हॉलो कोन नोझल म्हणजे जे कीटकनाशक फवारतो तेच नोझल वापरतात. त्याच्यामुळे त्याचे जे थेंबांचा आकार आहे खूप बारीक राहतो आणि कडक ऊन आणि वारा असला तर ते उडूनही जातात आणि काही बाष्पीभवन होऊन झाडावरती जे थेंब पडतात मग ते ड्राय होऊन जातात, ओलावा, आणि मग ते तणनाशक काही पेशीमधून शोषला जात. त्यामुळे ह्या आर्द्रता असलेली वातावरणातली आर्द्रता 85% किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. वारा शांत असायला पाहिजे. जमिनीत ओल असली पाहिजे. जमिनीत ओल नसली तर आपल्याला माहीत आहे तणाच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या मंदावतात तणाच्या शरीरातल्या. कारण ओलावा त्यांना साठवून ठेवायचा असतो म्हणून त्या ग्रंथी बंद करतात आणि त्यामुळे अशा वेळेस आपण जर फवारणी केली तर त्या ग्रंथीच्याच माध्यमातून तणाचा प्रवेश पेशीमध्ये होत असतो आणि तो त्या प्रमाणात होत नाही. मग आपल्याला पुन्हा तेच लक्षात येते की तण कंट्रोल झाले नाही. म्हणून ऊन असताना, जमिनीत ओलावा कमी असताना, आर्द्रता कमी असताना जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर रिझल्ट मिळत नाही. म्हणून या तिन्ही बाबींचा जेव्हा संयोग येतो, तिन्ही बाबी जुळून येतात तेव्हाच आपल्याला प्रभावीपणे तणनाशकाचा मार्फत रिझल्ट मिळतात किंवा रिझल्ट पाहायला मिळतात. आणि हेच तणनाशक आपण पूर्वीपासून इमॅझिथायपर तणनाशक तुम्ही ओळखता, हे आपण फवारत आलेलं आहे 2008 पासून तेव्हा ह्याच तणनाशकांनी आपल्याला चांगलं रिझल्ट दिले. आता आपण त्याच तणनाशकाला म्हणतो की रिझल्ट मिळत नाही. आता याला पण एक दुसरं कारण आहे. आता सतत एकच एक तणनाशकाचा वापर, जसं सुरुवातीला म्हटलं एकच एक पीक घेऊ नये, पिकाची फेरपालट करा जेणेकरून विविध मशागती पद्धतीद्वारे आपल्याला जे अगोदर भेडसावणारे तण होते ते कंट्रोल मिळते त्याच्यावरती. आणि तसंच वेगवेगळे पिकं घेतल्यामुळे आपल्याला वेगवेगळे तणनाशकाचाही वापर आपल्याला भाग पडतो करायचा आणि त्यामुळे तणाचं व्यवस्थापन होते. आता एकच एक तणनाशक फवारल्यामुळे पण आपल्याकडे केना तण आणि ज्याला आपण लाल दांडीचं गवत म्हणतो ते तण प्रतिकार झालेले आहेत. इमॅझिथायपर घटक व्यतिरिक्त आपण जर तणनाशकाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून जी प्रतिकार शक्ती केना तणामध्ये लांब पानाचा जो प्रामुख्याने केना आहे तो केना आपल्याला इतर तणनाशकाच्या माध्यमातून फवारणी करून कंट्रोल मिळवता येऊ शकते.
सर, आपण एकात्मिक तण व्यवस्थापनमध्ये सगळ्या बाबी ज्या आहेत, म्हणजे मशागतपूर्व, त्याच्यानंतर पेरणीपूर्व, पेरणीच्या नंतर आणि सगळ्या पद्धतीनं त्याच्यानंतर रासायनिक पद्धतीनं सुद्धा आपण कशा पद्धतीनं हे नियोजन केलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांचं निराकरण केलं. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तर आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्या ऐकलात. विषय होता खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर विकास गौड, प्रमुख अन्वेषक, अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2060 ते 2600, आवक 306 क्विंटल. गहू लोकल 2450 ते 2605, आवक 206 क्विंटल. तूर 6000 ते 7155, आवक 1196 क्विंटल. हरभरा 5000 ते 5780 क्विंटल, आवक 937 क्विंटल. तीळ 6000 ते 8300, आवक 20 क्विंटल. सोयाबीन 4100 ते 4485, आवक 1105 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 0.2 तास, हवेचा ताशवेग 5.2 किलोमीटर. सकाळची आर्द्रता 85% तर दुपारची आर्द्रता 77%. बाष्पीभवनाचा वेग होता 3.1 मिलीमीटर. कालचा पाऊस 2.6 मिलीमीटर, तर आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 51.7 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसान वाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.